438 कॅन्डिडेट बीजेपीचे, त्याच्यापैकी 100हून जास्त काँग्रेसमध्ये एका काळी होते. तर बीजेपीचं काँग्रेसीकरण चालू आहे, पण आरएसएस मुळे ते पूर्णपणे होणार नाही. ते काही म्हणो, आरएसएस इज अ पॉलिटिकल एनजीओ. ते समाजसेवा करतात, पण त्याचा एक पॉलिटिकल उद्देश असतो. इलेक्शन हॅव बिकम ट्रान्झॅक्शनल, की मला फायदा काय होणार. नेता पण म्हणतो, चला मी इलेक्शनच्या अगोदर जर मी सत्तेत असो तर तिजोरी खोलून मी तुम्हाला पैसे देईन. काँग्रेसने डिसाईड करावं, तुम्ही पोस्ट गांधी पॉलिटिक्स साठी तयार आहात का. रिझर्वेशन इज अ शॉर्टकट, इट इज नॉट द फायनल सोल्युशन. फायनल सोल्युशन तुम्हाला समाजासाठी काय करावं लागेल, जिथे प्रत्येक समाजाला वाटेल की त्यांच्यासाठी एक जागा आहे. गंभीरता कमी झाली आणि त्याच्या जागी एक युट्यूबायझेशन या व्हॉट्सअपिफिकेशन झालंय पॉलिटिक्स. पॉलिटिक्स हैज गॉट कॉट इन सोशल मीडिया. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. मला अजूनही आठवण आहे, हा स्लोगन होता 1989 मध्ये, आणि तेव्हा आम्हाला वाटायचं ह्या काय स्लोगन आहे. 2025 मध्ये तेच झालंय. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. खूप दिवसानं व्हर्च्युअल इंटरव्ह्यू घेतोय, झूम वरती इंटरव्ह्यू घेतोय आणि कारणही तसंच खास आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आज मी कोणाशी बोलणार आहे. माझ्या बरोबर आहेत प्रख्यात पत्रकार, संपादक, ज्यांचा चेहरा अख्ख्या देशाला माहिती आहे असे राजदीप सरदेसाई सर. तर स्वागत आहे थिंक बँक वरती पहिल्यांदाच. नमस्कार विनायक, आणि तुम्ही आणि आपण आणि तुमचे सगळे जे दर्शक आहेत त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा आणि थँक्यू व्हेरी मच. सर गेले 40 वर्ष पत्रकारितेत आहेत. वेगवेगळी चॅनेल त्यांनी काढली, चालवली. आता ते इंडिया टुडेवर रोज दिसतात, कन्सल्टंट एडिटर आहेत. पण त्याच्याहून महत्वाचा भाग म्हणजे गेल्या 3 निवडणुका कव्हर करणारी त्यांची पुस्तकं. पहिल्यांदा इलेक्शन दॅट चेंज्ड इंडिया, त्याच्यानंतर आता इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया, हाऊ मोदी वोन इंडिया. 2014, 19 आणि 24 या तिन्ही इलेक्शनचा इत्थंभूत आढावा ज्या पुस्तकातून येतो, जी पुस्तकं वाचल्यानंतर अख्खं इलेक्शन समजतं, अशी पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत. आणि मी स्वतः थिंक बँक चालू करायच्या आधी 14चं पुस्तक वाचलं होतं, मग 19चं वाचलं होतं, आता 24चं वाचलं. त्यांच्या त्यावेळी मराठी आवृत्त्याही आल्या होत्या. त्यामुळं राजकारण जर का समजून घ्यायचं असेल तर सरांशी बोलावं, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आजची मुलाखत राजकारणापासूनच सुरुवात होईल आणि गरजेनुसार सामाजिक आणि इतर मुद्द्यांवर जाईल. सर, पहिला प्रश्न हाच आहे. 3 पुस्तकं तुम्ही एका पुस्तकात 5 वर्ष कव्हर करता. सो 15 इयर्स तर तुम्ही पुस्तकात लिहिली आहे आणि त्याच्या आधी 15 वर्ष तुम्ही नरेंद्र मोदी या व्यक्तीचं राजकारण फॉलो करत आलाय. आत्ता आपण 14 सप्टेंबरला चर्चा करतोय, मग 75ला नरेंद्र मोदी सर रिटायर होणार का याच्या चर्चा झाल्या. संघाची 100री आहे, त्यामुळं मोदींपासून स्टार्ट करू. 30 वर्षात तुम्हाला नरेंद्र मोदी कसे दिसले, कसे बदलले, आज कसे आहेत? विनायक बघा, ही तिसरी पुस्तक आहे तुमच्या समोर. इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया 2024. ह्याच्या अगोदर जसं तुम्ही म्हणाला 2 पुस्तकं होती. एक इलेक्शन दॅट चेंज इंडिया 2014 आणि 2019 हाऊ मोदी वन इंडिया. आणि ह्या पुस्तकाचा पण हिंदी अनुवाद झालाय. डेमोक्रेसी की जीत नाव आहे. माझ्या मित्र विजय त्रिवेदी त्यांनी त्याचा अनुवाद केला आहे. तिन्ही पुस्तकं हो, आपण एका प्रकाराने म्हणू शकतो की नरेंद्र मोदी त्याचे मुख्य किरदार होते, एवढं तरी म्हणू शकतो. कारण की 2014च्या पुस्तकाच्या कव्हरवर मोदी आणि राहुल गांधी होते. 2019च्या पुस्तकाच्या कव्हरवर मोदी आणि राहुल आणि अमित शाह होते. आणि यावेळेस मी एक म्हणजे सामान्य वोटर जो आहे, महिला वोटर आहे विशेषतः, त्यांचा चेहरा आहे कव्हरवर. पण स्टोरी तुम्ही म्हणू शकता नरेंद्र मोदी हे ह्या तिन्ही पुस्तकात एक मोठे म्हणजे निर्णायक आणि मेन कॅरेक्टर जे आहेत ते नरेंद्र मोदी आहेत. आणि जसं तू म्हणालास विनायक, खरंय, मी गेल्या 30 वर्षापासून मोदींजींचा करिअर फॉलो केलाय. पहिल्यांदा मी त्यांना 1990 साली भेटलो, जेव्हा ते रथयात्रा सांभाळत होते. सोमनाथ ते मुंबईपर्यंत रथयात्रा ते त्यांनी सांभाळली. त्याच्यानंतर प्रमोद महाजननी टेक ओव्हर केली. पण तेव्हा मी पहिल्यांदा त्यांना भेटलो. आणि जर तुम्ही आजचं देशाचं राजकारण बघितलं तर ते कुठे ना कुठे मोदीच्या इर्दगिर्दच असतं. म्हणजे मोदी हे सेंट्रल कॅरेक्टर झाले आहेत. लोकांना विचारला प्रश्न, तुम्ही मोदींबरोबर आहात की मोदींच्या विरोधात आहात. लोक असं पण विचारत नाही की तुम्ही भाजपच्या विरोधात आहात की भाजपच्या पक्षात आहात.
म्हणजे एक पर्सनॅलिटी कल्ट तुम्ही म्हणू शकता ते नरेंद्र मोदीचं झालं आहे. आणि मी म्हणू शकतो की मोदीजी एक मोठे पॉलिटिशियन आहेत. ह्याच्यात काही मला शंका नाही. यू हॅव टू कॉल हिम द मोस्ट इम्पॉर्टंट पॉलिटिशियन ऑफ द 21st सेंचुरी. मोस्ट इम्पॉर्टंट इंडियन पॉलिटिशियन. मोस्ट ओके. इम्पॉर्टंट इंडियन पॉलिटिशियन ऑफ द 21st सेंचुरी. कारण की जवाहरलाल नेहरू नंतर 3 इलेक्शन जिंकणं लागोपाठ 15 वर्ष, म्हणजे आता 15 वर्ष होतील 2029 मध्ये, आणि हो. अजूनपर्यंत कुठे मोदीजी रिटायर होत नाहीये, तर कोण जाणे किती वर्ष राहतील. पण एका प्रमाणाने मोदीजींनी दाखवलंय की एक मुख्यमंत्री आणि त्याच्या अगोदर एक प्रचारक, जनरल सेक्रेटरी, मग मुख्यमंत्री, अनेक भूमिका आहे जे नरेंद्र मोदींनी केली आहे. यू हॅव टू एक्सेप्ट, तुम्हाला मानायलाच पाहिजे की नरेंद्र मोदींनी भारतीय राजकारणला रिडिफाईन केलं आहे. हिंदुत्वाला एका प्रमाणाने लेजिटिमेसी दिली आहे, नॉर्मलाइज केलंय. हिंदुत्व मी तर मोदीत्व म्हणतो. मी शब्द पुस्तकात पण हिंदुत्वाच्या जागी शेवटी मी म्हणतो हो, मोदीत्व आहे. हो, म्हणजे हो. मोदीचा चेहरा आणि हिंदुत्वाची याची विचारधारा हे दोघं एकत्र येतात. तर त्या कारणामुळे मोदीजींनी म्हणजे देशाच्या राजकारणात एक मोठा बदल आणलाय. आणि त्या कारणामुळे मला वाटतं ही इज अ व्हेरी सिग्निफिकंट फिगर इन इंडियन पॉलिटिक्स. आणि म्हणून मी हे जे डॉक्युमेंटेशन मी सुरू केलं, मला वाटलं की मी जेव्हा लहान होतो इंदिरा गांधी बद्दल ऐकलेलं, पण पुस्तकं तेवढी नव्हती. अबाउट 77 मध्ये मोठं इलेक्शन झालं. त्या काय झालं, 1980 मध्ये काय झालं, 84 मध्ये काय झालं, ह्याच्यावरती पुस्तकं नव्हती. तर मला वाटलं की 20 वर्षानंतर कदाचित कोणाला जर माहिती पाहिजे की ह्या पूर्ण 15-20 वर्षात काय झालंय, मी म्हणेन तर 25-30 वर्षात काय झालंय, तर कदाचित हे 3 पुस्तकं जर वाचली, तर तुमची जर जाणीव जी आहे ती थोडी वाढेल. कुठल्या एक लायब्ररीमध्ये पुस्तकं असतील. आणि म्हणून मला म्हणजे आनंद आहे की मी ही लिहू शकलो. आणि मी आभार आहे जनतेचा आणि जे पॉलिटिशियन्स आहेत की त्यांच्यामुळे हे पुस्तकं तयार झाली एका प्रमाणात. सर, तुम्ही पहिलं 2014चं पुस्तक आहे रिमेंबर, की त्याच्यामध्ये स्टार्ट और एंडला फ्लाइटमधून येतात. मोदीजींच्या बरोबर अरुण जेटली असतात आणि मग वाराणसीतनं आलेले फ्लाइट आहेत, काय रिझल्ट येतील असं पुस्तकाची सुरुवात होती. आणि हं. आत्ता 2024च्या पुस्तकाचा इपिलॉग आहे नरेंद्र मोदी व्हर्सेस राहुल गांधी. या 10 वर्षामध्ये हाऊ डू यू डिफाईन पॉलिटिक्स ऑफ मोदी ऑफ दिस 10 इयर्स? काय केलं मोदीजींनी नक्की? काय नाही जमलं? काय बरोबर आलं? काय चुकलं? हे बघा विनायक, पहिली गोष्ट म्हणजे आपण अशा एक काळात आहोत, जिथे तुम्ही जगभरात बघा, कित्येक नेते आहेत, एकदा इलेक्ट होतात, कदाचित दोनदा होतात, पण 15 वर्ष हे कठीण आहे. म्हणजे पहिली तर तुम्हाला मानावं लागेल, की नरेंद्र मोदींनी लोकांबरोबर एक संपर्क लाभलाय. म्हणजे पुष्कळ लोकं आहेत, जे आज बीजेपीच्या नावावर वोट करत नाही, की मोदीजींच्या नावावर. आणि गेल्या 10 वर्षात जो एक टप्पा आहे, तो एक मोदी कॉन्स्टिट्युएन्सी आहे. मोदींची एक वोट बँक आहे. आणि त्या वोट बँकला त्यांनी लाभार्थी म्हणा, जे सरकारचे वेलफेअर स्कीम्स आहेत, मग त्याच्यात आवास योजना असो, किसान सन्मान योजना असो, लोकांना असं वाटतंय की ही जी सरकार ही आमच्यासाठी आहे. आणि तुम्ही बघाल मोदीजी नेहमी गरीब किसान, गरीब कल्याण, प्रत्येक भाषणात कुठे ना कुठे गरीब किसान हे आणतात, विशेषतः इलेक्शनसाठी. तर ही ॲज अंडरस्टूड इलेक्शन, म्हणजे इलेक्शन कसं जिंकायचं, इलेक्शन मॅनेजमेंट कसं करायचं, ह्याच्यात त्यांना पीएचडी मिळाली आहे. विशेषतः त्याची कम्युनिकेशन कशी करायची. गव्हर्नन्सच्या इश्यूवर प्रश्न आहेत. काही केलंय चांगलं काम, इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप चांगलं काम केलंय सरकारनी. पण तिथेच मला वाटतं शिक्षणाच्या क्षेत्रात किंवा स्वास्थ्याच्या क्षेत्रात अजूनही तेवढं इन्व्हेस्टमेंट झालं नाहीये. सेंटर आणि स्टेट्सचे जे रिलेशन्स आहेत, त्याच्यात तेवढं चांगलं काम झालं नाहीये. हिंदू-मुस्लिम रिलेशन्समध्ये अजूनही एक दरार आहे, ती वाढली आहे मला वाटतं कुठे ना कुठे. हे त्यांचे अ, इथे त्यांनी तेवढं केलं नाही जेवढं करायला पाहिजे होतं. पण ते मायक्रो मॅनेजमेंट, डिजिटल इकॉनॉमी, इन्फ्रास्ट्रक्चर, आता पण बघा ना नॉर्थ ईस्टमध्ये जाऊन जे प्रोजेक्ट करतात, सुरू होतात आहे. नॉर्थ ईस्टमध्ये खूप चांगलं इन्व्हेस्टमेंट एका प्रमाणाने केलं आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. आणि विशेष तर म्हणजे गेल्या 10 वर्षात एक स्टेबल, एक एक स्थायी सरकार देणं हे सोपं नसतं. कोविडच्या काळात पण लोकांसमोर
अनेक प्रश्न होती. कित्येक सरकार कोविड नंतर पडली, ब्रिटनमध्ये पडली, अमेरिकामध्ये पडली, पण भारताच्या सरकारमध्ये एक स्टेबिलिटी आली आहे. त्याचं एक कारण आहे की आपली ऑपोजिशन पण तेवढी मजबूत नाही जेवढी व्हायला पाहिजे. काँग्रेस विशेषतः कमजोर झाली आहे. पण मोदीजींचं क्रेडिट बँकमध्ये स्टेबल गव्हर्नमेंट आणि डिजिटल इकॉनॉमी, इन्फ्रास्ट्रक्चर, मायनस अकाउंटमध्ये मला वाटतं की त्यांचं तेवढं लक्ष एज्युकेशन आणि सोशल सेक्टरवर राहिलं नाहीये. एक डिक्टेटोरियल ॲटिट्यूडमुळे सेंटर आणि स्टेट्सच्या मध्ये जे डिव्हिजन्स आहे ते आपल्या देशासाठी हानिकारक पण होऊ शकतात. आणि एकूण जे सामाजिक जे प्रश्न आहेत, हिंदू-मुस्लिम रिलेशन्स पण घ्या, ह्याच्यात तेवढं काम केलं नाहीये जेवढं करायला पाहिजे होतं. हे तर आपण मोदीजींबद्दल बोललो. पण अ, तुम्ही इंडियन पॉलिटिक्स सुद्धा बघत आलेला आहात. दर इलेक्शनला फिरता, ऑन ग्राउंड असता, इलेक्शन सोडा इतर वेळेलाही फिरता. भारतीय पॉलिटिक्स कसं बदललं इन द लाँग ऑर मॅक्रो कॉन्टेक्स्ट काय दिसतं तुम्हाला? कसं बदललं भारतीय आर्थिक पॉलिटिक्समध्ये 2-3 महत्त्वाची गोष्टी झाल्या गेल्या 30 वर्षात. एक म्हणजे काँग्रेस जी देशाची नंबर 1 पार्टी होती. म्हणजे ज्याच्या जसं आजच्या काळात मोदी आणि बी-जे-पीच्या इर्द-गिर्द पूर्णपणे राजकारण होतं. एका काळात ते काँग्रेसमध्ये यायचं. तुम्ही काँग्रेसच्या पक्षात आहात की अँटी काँग्रेस आहात. आणि काँग्रेस देशाची नंबर 1 डॉमिनंट पार्टी होती. कुठे ना कुठे आज भाजप ती डॉमिनंट पार्टी झाली आहे, जी एका काळात काँग्रेस होती. हा एक मोठा फरक झालाय. दुसरा मला वाटतं, की आपल्या देशात एक पर्सनॅलिटी बेस्ड पॉलिटिक्सचं जे युग आहे ते वाढलंय आणि त्याचं एक महत्वाचं कारण टीव्ही. तुम्ही टेलिव्हिजनवर कसं कम्युनिकेट करता, इतर मीडियमवर कसं कम्युनिकेट करता हे महत्वाचं झालंय. तर राजकारण फक्त कुठल्या एक रॅलीमध्ये सुरू होत नाही. तुम्ही Instagramमध्ये वर काय करता, Facebookवर काय करता, Twitterवर काय करता, म्हणजे पॉलिटिक्स हॅज गॉट कॉट इन सोशल मीडिया. म्हणजे सोशल मीडियावर आजचं पॉलिटिक्स होतं. त्याच्यामुळे काही-काहीदा जनसंपर्क जो व्हायला पाहिजे तो होत नाही. हा एक मला वाटतं प्रॉब्लेम आहे नक्की कुठे ना कुठे. अ, तिसरं मला वाटतं महत्वाचं आहे, की लोकं म्हणतात, की आम्हाला डिलिव्हरी करा. तुम्ही कुठलंही डिलिव्हरी द्या. मग तर ₹2,000 तुम्ही किसान सन्मान योजनेत दिले किंवा इंदिरा आवास योजनेत दिले. महाराष्ट्रात पण तुम्ही बघितलं होतं गेल्या वर्षी लाडकी बहीणचा जो परिणाम झाला. लोकांना पाहिजे, की आम्हाला तुम्ही डायरेक्ट काही बेनिफिट द्या. लोकांचा विश्वास पॉलिटिशियन्सवर कमी झालाय. म्हणून लोकं तोच जो व्होटर ज्यांनी महाराष्ट्रात लोकसभेत कदाचित काँग्रेस किंवा एन-सी-पीला व्होट दिला, तो व्होटर विशेषतः महिला व्होटर विधानसभेत तो बी-जे-पी किंवा शिवसेना, शिंदेला व्होट द्यायला तयार होतात. फरक काय? की तुम्ही लाडकी बहीण सुरू केलं. म्हणजे लोकं म्हणाली, विचारधारा नाहीये आता समोर. तेवढी त्या त्या लेव्हलवर नाहीये. तोच व्होटर जो एका काळी काँग्रेसचा होता, तो बी-जे-पीचा झालाय. मी लोकांसमोर एक आकडा नेहमी देतो. 2009 मध्ये काँग्रेसला एक 11 कोटी व्होट मिळाले आणि भाजपला 9 कोटी. 2024 होता बीजेपीचा व्होट बेस 21 कोटी झालाय आणि काँग्रेसचा तोच 11% वरच राहिलाय. म्हणजे काँग्रेसला जो नवीन व्होटर आहे, तो नवीन व्होटर मिळाला नाहीये आणि नवीन पार्टी? व्होटर जो आहे, तो मला वाटतं कुठे ना कुठे हो, राष्ट्रभक्ती त्याला वाटतं, की बीजेपी जे आहे ती देशभक्तीची पार्टी आहे. ते सगळं ठीक आहे. आपल्या आपल्या जागेत ते ठीक आहे. पण मेन म्हणजे त्याला काही विचारधारा नाहीये. विचारधाराहीन वोटर जो आहे, तो आपल्या प्रमाणे वोट करतो, की कुठला नेता जो आहे, मला त्या क्षणी काही बेनिफिट देणार. हा जो डायरेक्ट बेनिफिट, आता काही लोकं म्हणतात ही घूस आहे. तुम्ही 2,000 आता नितीश कुमार म्हणतात आहे, की मी बिहारमध्ये प्रत्येक महिलांना ₹10,000 देणार. प्रत्येक फॅमिलीला. आता इलेक्शनच्या अगोदरच तुम्हाला ते सुचवतं, की मी महिलांना ₹10,000 देणार. तर इलेक्शन्स हॅव बिकम ट्रान्झॅक्शनल. की मला फायदा काय होणार? नेता पण म्हणतो, "चला मी इलेक्शनच्या अगोदर जर मी सत्तेत असू, तर तिजोरी खोलून मी तुम्हाला पैसे देईन." मला वाटतं दॅट इज अ बिग डिफरन्स. आवर पॉलिटिक्स हॅज बिकम व्हेरी मनी ड्रिव्हन. पैशांचा खेळ झालाय. आणि त्या कारणामुळे साधारण सामान्य माणूस आहे. एका काळी जेव्हा मी एक मला अजूनही आठवण आहे, मधु दंडवटे सारखे नेते होते जेव्हा मी राजकारण कव्हर करत होतो सुरुवातीला. आता एवढे साधारण सामान्य माणूस आजच्या राजकारणात त्यांना जागा नाहीये. आणि हे चिंताची गोष्ट आहे, की अशी लोकं जॉर्ज फर्नांडिस काही असो, जॉर्ज फर्नांडिसला जेव्हा तुम्ही भेटला, ते शेवटी
बीजेपी बरोबर त्यांनी हे पण अलायन्स केलं, ते सगळं ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही भेटला तुम्हाला कळलं 30-35 वर्षापासून जॉर्ज फर्नांडिसनी आपलं जमिनीहून राजकारण सुरू केलं. आता ते ग्राउंड लेवल, ग्रासरूट लेवल मास लीडर्स कमी झाले. किती मास लीडर्स आहेत देशात? ज्यांच्या एका शब्दावर लोक विश्वास करतात. अशी ते लीडर्स खूप कमी झालेत. आणि हा एक मोठा फरक झालाय आपल्या राजकारणात. सर तुम्ही लंडन टॉपला दिलेल्या मुलाखतीतही म्हणालेला आणि पुस्तकातही उल्लेख आहे, की खूप प्रोफेशनल एजन्सीजनी इलेक्शन इन अ वे ताब्यात घेतलेलं आहे. मग त्याच्यात प्रशांत किशोरांचे APAC असेल, ABM असेल, वराहे असेल, जार्विस असेल किंवा अगदी काँग्रेसकडे सुनील कोगनुलू असतील. इट हॅज बिकम कॉर्पोरेट इन अ वे, की बरोबर. सर्व्हे होणार, मग कमर्शियल प्रोफेशनल टीम्स येणार आणि त्या इलेक्शन जिंकून देणार. मग जसं तुम्ही ट्रान्झॅक्शनल म्हणालात, की इलेक्शन्स हॅव बिकम ट्रान्झॅक्शनल. तसं हे जे प्रोफेशनलिझम आलंय किंवा कॉर्पोरेटायझेशन आलंय, की ज्याच्यात कार्यकर्ता घडत नाही, PA घडत नाही, ह्यानं पॉलिटिक्स ओव्हरऑल भारताचं कसं बदलतंय? हे बघा, हे प्रोफेशनल्स आलेत, प्रोफेशनल एजन्सीज आलेत. या प्रोफेशनल एजन्सीजनी देशाचं पॉलिटिक्स बदललं नाहीये. दे आर अजूनपर्यंत मायनर प्लेयर्स आहेत. ते स्वतःना त्यांना वाटतंय. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय खरं वाटतं, की प्रशांत किशोरनी ममता बॅनर्जीला इलेक्शन बंगालचं जिंकवलं? काय नाही. प्रशांत किशोरनी नरेंद्र मोदींना जिंकवलं? दे आर देअर फॉर हो, थोडं इलेक्शन मॅनेजमेंट करायचं असेल, थोडं मीडिया मॅनेजमेंट करायचं असेल, थोडं ऑपिनियन पोल्स करायचे असतील, त्यांच्यासाठी ठीक आहे. त्यांची एक जागा आहे. पण त्यांच्यामुळे देशाचं राजकारण बदललं नाहीये. देशाचं राजकारण बदललंय कारण की आमच्या सिस्टममध्ये जसं मी म्हणालो पैशांचा खेळ आणि हे जे पॉलिटिशियन्स आणि त्यांचे जे बिझनेस रिलेशन्स आहे, बिझनेसमन आणि पॉलिटिशियन व्यावसायिक लोक जे आहेत, त्यांचा जो पकड आहे आता, बिल्डर लॉबी असो, अनेक लॉबी असो, मुंबईसारख्या शहरात कोणालाही विचारा, पैसे कोण देतं इलेक्शनसाठी? हे पैसे कुठून येतात? लोकसभा इलेक्शनमध्ये तुम्ही म्हणता की लिमिट किती 90 लाखाची आहे मला वाटतं. आणि खर्च किती करता? मला कुठल्या एक आंध्राच्या एमपीनी मला 90 कोटी त्यांनी खर्च केले. 90 कोटी एका लोकसभा इलेक्शनसाठी. बापरे! आता हे प्रशांत किशोरमुळे होत नाहीये किंवा सुनील कानोगोडू ह्यांची एक जागा आहे. हो, वराहे हे सगळे जे आहेत, जार्विस, हे कुठल्या नेत्यांना मोठं करायचंय, Twitterवर ट्रेंड करायचंय, ते सगळं करतात. की ओपिनियन पोल करा, की ह्या क्षेत्रात माझी पोझिशन कशी आहे. ते एक प्रोफेशनलिझम आलंय. पण खरा प्रॉब्लेम ते ते आपल्या जागी आहे. ते काही इलेक्शन बदलत नाही. इलेक्शन बदलतंय कारण की पैशांच्या खेळमुळे हे कॉर्पोरेटायझेशन जो आहे, द द निगेटिव्ह साइड काय आहे, की हं. तुम्ही पॉलिटिशियन आणि बिझनेस नेक्सस एक 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 त्यांचा एक पॉलिटिक्स हा ते जे व्यवसायीकरण झालंय, तो सर्वात मोठा म्हणजे डेंजर आहे. हं, आपल्या हं. आज सामान मी मधु दंडवतेचं उदाहरण तुम्हाला दिलं. तसा माणूस आता खूपच कमी आहेत त्या लेव्हलचे माणसं. एक प्रोफेसर सिद्धार्थ कॉलेजचा जो एका म्हणजे ते हळू-हळू पुढे गेले, आपल्या कॉन्स्टिट्युन्सीवर संपर्क केला, रेल्वे मिनिस्टर झाले. त्यांच्यात ते म्हणजे हे नाही की मला लगेच काहीतरी मोठं काय पाहिजेल की माझ्या तुमचे ॲसेट्स बघा ना आपल्या नेत्यांचे. प्रत्येक नेत्यांचे ॲसेट धन किती त्यांचं झालंय. ज्या नेत्यांकडे महाराष्ट्रामध्ये एका काळी 1 कोटी होता, आता 100 कोटी झाले. कुठून आले पैसे? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ह्याच्यात इतर हे जे एजन्सीज आहेत त्यांचा एक रोल आहे. पण मेन रोल जो आहे तो पैशांचा, कॉर्पोरेटायझेशनचा, व्यावसायिकीकरणचा झालाय. सर पण अ, तुम्ही या पुस्तकात सुद्धा विनर व्होटर आहे असं म्हणालेलं आहे. हो. मग व्होटर या सगळ्यापेक्षा स्मार्ट आहे का? त्याला हे ट्रान्झॅक्शनल आहे ते कळतं, त्याला हे पैसे आहेत ते कळतं. पण ही स्मार्ट इनफ की आम्हाला मोदीच हवेत, पण 400 नको आहेत. त्यांना 240 वर आणून ठेवा, म्हणजे ते चेकमध्ये राहतील. पुन्हा मात्र महाराष्ट्रात आम्ही वन पार्टी मेजॉरिटी देऊ, कारण कोएलिशन 5 वर्षाचा कंटाळा आलाय. कसा बघतोय व्होटर मग? हो, विनायक थोडंफार जसं तू म्हणालास ते खरं आहे. वोटर काय एवढा पण बुद्धिमान नाहीये. की तो म्हणजे पूर्णपणे ह्या देशाच्या राजकारणात म्हणजे बदल आणू शकेल. वोटरची पण लिमिटेड पॉवर आहे. तुमचा एकच वोट आहे. पण वोटरला कळलंय, की कदाचित मला माझ्या राज्यात एक रिजनल पार्टी पाहिजेल आहे. पण मला केंद्रात कदाचित भाजप पाहिजेल आहे.
वोटरला कळलंय की हे हो पैसे तुम्ही देताय मला, पण करणार काय त्या पैशांचा? म्हणजे प्रत्येक वेळी पैशांच्या खेळमुळे तुम्ही जिंकणार असं काही गॅरंटी नाहीये. वोटर बघतोय की माझा नेता जो आहे, जो एका काळी स्कूटरवर होता, आता त्याची एसयूव्हीवर एसयूव्ही आहे. 10 एसयूव्हीज घेऊन चाललाय. तर तो म्हणतो, "चला मी पण ₹1,500 घेतो किंवा मी पण ₹2,000 घेतो." म्हणजे त्याच्यात बुद्धिमानी आहे की तो पण प्रॅग्मॅटिक झालाय, की चला मला पण थोडं काय फार मिळेल तर चांगलं आहे. तुम्हाला जास्त मिळतंय, मला थोडं फार द्या. आता ते इंटेलिजंट म्हणाल की ट्रान्झॅक्शनल म्हणाल. मला वाटतं ट्रान्झॅक्शनल झालाय. वोटर जो आहे तो पण जसं नेता ट्रान्झॅक्शनल झालाय. वोटर पण म्हणतोय, "हे विचारधारा सोडा. हे सगळं पुस्तकासाठी ठीक आहे." आता एक फरक झाला या इलेक्शनमध्ये 2024 आणि ते मी पुस्तकात लिहिलंय. हे जे राहुल गांधींनी सुरू केलं संविधान खतरे में है. त्याचा परिणाम दलित वोटरांवर खूप झाला आणि त्याचं एक कारण आहे रिझर्व्हेशन. आरक्षण हा एक मोठा प्रश्न आहे लोकांसमोर. अजूनपर्यंत लोकांना नोकरी नाहीये. हा सर्वात मोठा चॅलेंज आहे. कुठलीही सरकार असो. त्या सरकार समोर सर्वात मोठा चॅलेंज जर कुठला आज आहे, तो आहे आम्हाला नोकरी कशी मिळणार? जेव्हा राहुल गांधी म्हणाले संविधान खतरे में है, लोकांना वाटलं आता आपलं आरक्षण खतरे में है. आणि त्या कारणामुळे 5% वोटर शिफ्ट दलितांमध्ये बीजेपी टू काँग्रेस झाला आणि त्याचा फरक पडला. पण पूर्ण देशात मी म्हणणार नाही की वोटर जो आहे तो अगदीच इंटेलिजंट आहे. इंटेलिजंट मी म्हणणार नाही. पण वोटर बघतोय कोण काय केव्हा काय करतंय. वोटर हॅज बिकम मोर अँड मोर प्रॅग्मॅटिक अँड ट्रान्झॅक्शनल. तर पण हे जे धर्म आणि कास्टचे आपले आडाखे असतात, की मायनॉरिटीज प्लस दलित विल गो विथ काँग्रेस, हिंदू अप्पर क्लास अँड ओबीसी विल गो विथ बीजेपी आणि मग त्यांचे त्यांचे कन्सॉलिडेशन होऊन त्या पार्टीत जिंकतील. हे तसंच राहिलंय गेल्या 15 वर्षात? काही चेंज झालंय? काय दिसतं? हे बघा, धर्म आणि जाती हे अजूनही आपल्या इलेक्शनमध्ये एक महत्वाचा रोल असतो. आता बिहारमध्ये इलेक्शन होणार. तुम्ही बघाल हे सगळं नेते मोठे-मोठे भाषणं करतात. शेवटी धर्म किंवा जातीच्या आधारावर तिकीट देतात. बिहारसारख्या राज्यात. हो, एका काळी जो दलित वोटर होता, तो पूर्णपणे काँग्रेसमध्ये होता, एक 40 वर्षापूर्वी. आता तो हळू-हळू बीजेपीकडे गेलाय. त्याच्यासाठी अनेक कारणं आहेत. ओबीसीमध्ये पण तुम्ही बघाल, की काँग्रेसने दुर्लक्ष केलेलं. म्हणून नवीन पार्टीज त्याचे आले. काही रिजनल पार्टीज आले, समाजवादी पार्टी, मग दलितांसाठी बीएसपी सारखी पार्टी सुरू झाली. दक्षिण भारतात रिजनल पार्टी सुरू झाले. हे हो. सगळं झालंय. एक फरक मोठा काय झालाय, की 40 वर्षापूर्वी सर्व जे होतं ते फक्त काँग्रेस वॉज लाइक एन अम्ब्रेला. एक छत्रछाया त्यांची होती आणि त्या छत्रछायात सगळ्यांना जागा होती. आता ती जागा राहिली नाहीये. प्रत्येक जी कास्ट आहे, प्रत्येक जाती म्हणते आमच्यासाठी काय देणार तुम्ही? आता कुर्मी कम्युनिटी आहे पूर्व उत्तर प्रदेशमध्ये. ते म्हणतात आमच्याकडे अपना दल एक पार्टी आहे. राजभर कम्युनिटी म्हणते आमचे पण लीडर्स उभरून आहे. तर नक्की कास्ट पॉलिटिक्स उत्तर भारतेत पूर्णपणे अजूनही हवी आहे. त्याचा एक एक महत्वाचा रोल आहे आणि धर्म. एका काळी मुस्लिम जो कॅन्डिडेट होता, त्याला हिंदू वोट मिळायचे. आता मिळत नाही. आता हं. मुस्लिम कॅन्डिडेटला फक्त मुस्लिम वोट मिळतात. तर मुस्लिम कॅन्डिडेट कुठून जिंकणार? हैदराबादमधून एक ओवेसी जिंकू शकेल. एका काळी कानपूर सारख्या शहरात आरिफ मोहम्मद खान कुड विन 1980 मध्ये. आता त्यासारख्या कुठलाही व्यक्ती असो, त्यांचं आडनाव जर माय नेम इज खान, हिंदू वोटर त्याला खूपच कमी वोट देणार. ही पण वस्तू तर हिंदू वोट बँक सुरू झालंय. एका काळी आपण म्हणतो मुस्लिम वोट बँक आहे. आता हिंदू वोट बँक पण सुरू झालंय. त्यामुळे त्याच्यात त्याच्यात अनेक कारणं परत आहेत. पण एकूण प्रमाण मला वाटतं धर्म आणि जाती ह्यांचा एक मोठा परिणाम आपल्या इलेक्शन्सवर झाला आहे. आणि त्याची एक चांगली पण गोष्ट आहे, व्हाय शुड पॉलिटिक्स ओन्ली बी डॉमिनेटेड बाय 1 ओर 2 कम्युनिटीज? एका काळी म्हणजे अपर कास्टची डॉमिनेशन होती. पण आता काय झालंय, की आता इट हॅज बिकम अ हिंदू डॉमिनेटेड सोसायटी. आणि आपल्या देशात मुस्लिम पॉप्युलेशन इज व्हेरी बिग इन नंबर. वी हॅव मोर दॅन 200 मिलियन मुस्लिम्स. दॅट्स अ लार्ज पॉप्युलेशन, 20 क्रोर्स. हो. त्यांना आणि किती रिप्रेझेंटेशन आहे पार्लमेंटमध्ये? लेस दॅन 5%. बीजेपीचा एक पण मुस्लिम उमेदवार नाहीये. शुड दॅट नॉट वरी अस? पण लोकांना वाटतंय की नाही, नाही जो चल रहा है वो चलने दीजिए. एक हिंदू असर्शन सुरू झालंय
आणि दुसऱ्या बाजूला कास्ट असर्शन पण आहे. आय थिंक बोथ ऑफ देम इन द लॉंग रन आर डेंजरस. मेरिटवर तुम्ही का नाही वोट देत? मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, दलित असो, कोणी असो, यादव असो, मेरिटवर द्या ना वोट. आता तुम्ही विचार करा, आणि या इलेक्शन बद्दल मी त्याच्यात लिहिलं पण आहे. 2024 सारख्या इलेक्शनमध्ये अयोध्यामध्ये, फैजाबाद अयोध्या, जिथे राम मंदिरचं स्थापन झालं, तिथे कोण जिंकलं? समाजवादी पार्टी. त्यांचा कॅन्डिडेट दलित होता. आणि त्यांनी मला सांगितलेलं इलेक्शनच्या वेळेस, म्हणजे जीतूंगा क्योंकि दलित समुदाय ये सब, त्यांनी म्हणजे गणित जे केलं ते पूर्णपणे कास्ट अरिथमेटिक केलेलं. अच्छा. त्याला कळलं की मी हे जे 3-4 कास्ट आहेत एकत्र केली तर मी जिंकू शकीन. आता अयोध्या सारख्या जागे जिथे हिंदुत्वचा म्हणजे एका प्रमाणाने जे फोर्ट्रेस होता, एक किल्ला होता हिंदूचा, तिथे पण भाजप हरलं. कारण की कास्ट इज इक्वली इम्पॉर्टंट. तुम्ही धर्माची राजनीती करण्यात, दुसऱ्या बाजूला तुमचा जो प्रतिद्वंदी आहे तो जातीची राजनीती करतोय. पण हे हानिकारक आहे देशासाठी. सर 2 प्रश्न. धर्म विरुद्ध जात असं ज्यावेळी होतं, मंडल, कमंडल, आता परत जातनिहाय जनगणना, हू विन्स? धर्म का जात? नोबडी विन्स. हे बघा, कास्ट सेन्सस जो आहे व्हायला पाहिजे. जातीय जनगणना व्हायला पाहिजे. लोकांना तुम्ही जर रिझर्वेशन देत असाल लोकांना, तर लोकांना कळायला पाहिजे ना पॉप्युलेशन काय आहे. पण माझा एवढंच प्रश्न आहे की कास्ट सेन्सस नंतर काय? तुम्ही जातीय जनगणना केली, त्याच्यानंतर काय करणार? महाराष्ट्र सरकार राज्यात जर उद्या कळलं की ओबीसी समाज 30% आहे, तर तुम्ही त्यांना 30% रिझर्वेशन देणार? मराठा 25% आहे, त्यांना पण 25% देणार का? रिझर्वेशन कुठपर्यंत जाणार देशात? नोकरी नाही लोकांना, सरकारमध्ये नोकरी नाहीये, गव्हर्नमेंट जॉब्स नाही आहेत लोकांकडे. पण तुम्ही म्हणता नाही आम्ही रिझर्वेशन देऊ. तुम्ही म्हणजे हे बघा, एवढ्या मोठ्या 150 कोटीच्या देशाला सांभाळायचं, गव्हर्न करणं सोपं नाहीये. पण दीज आर ऑल क्विक फिक्स सोल्युशन. नाही चला कास्ट सेन्सस करूया, काही इतर काहीतरी म्हणजे कोण म्हणतं नाही मुसलमानांना रिझर्वेशन देऊया. रिझर्वेशन इज अ शॉर्टकट. इट इज नॉट द फायनल सोल्युशन. फायनल सोल्युशन तुम्हाला समाजासाठी काय करावं लागेल, जिथे प्रत्येक समाजाला वाटेल की त्यांच्यासाठी एक जागा आहे. आमच्या समाजात अजूनही एक प्रिव्हिलेज जे असतात, ज्यांच्याकडे ज्यांचे ज्यांच्याकडे सगळे साधन होते, ज्यांचे जे जुने परिवार आहेत, त्यांना खूप ॲडव्हांटेज होतं आमच्या सिस्टममध्ये आणि अजूनही आहे त्यांच्यात. म्हणजे जो आपल्या समाजात इक्वल ऑपॉर्च्युनिटी आपल्याला करावी लागेल. प्रत्येक समाजाला इक्वल ऑपॉर्च्युनिटी द्यावी लागेल. मी म्हणतो फॉरगेट रिझर्वेशन, फोकस ऑन ऑपॉर्च्युनिटी. तुम्ही लोकांना संधी कशी देणार? प्रत्येक व्यक्तीला तीच संधी द्यायला पाहिजे. मग ते स्कॉलरशिप असो, काही असो, ती द्यावी लागेल तुम्हाला. कारण की आमचा समाज इज अनइक्वल. 1% आपल्या देशाचे 1% लोकांमध्ये देशाचा 40% धन आहे. 40% वेल्थ ऑफ इंडिया इज इन द हँड्स ऑफ 1%. अशा देशात कुठे ना कुठे तुम्हाला बघावं लागेल की आम्ही ह्या देशात लोकांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी कसं देणार. हा एक मोठा चॅलेंज आहे. रिझर्वेशन इज नॉट दी ओनली आन्सर. मला फ्युचरच्या प्रश्नाकडे यायच्या आधी एकच प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही 19च्या पुस्तकात आणि या पुस्तकातही खूप अनेक्डोट्स दिलेत, खूप गोष्टी दिल्यात हिंदुत्वाबद्दल. अ, भारत प्रॅक्टिकली हिंदू राष्ट्र झालाय का? काही काहीदा असंच वाटतं. मला काही दिवसापूर्वी कोणी एक व्हिडिओ पाठवला. कोण एक हनुमान मंदिरमध्येच्या समोर एक एक गाडी थांबलेली. लोकं तिथे जेवत होते, मुसलमान होते. तिथे हिंदू समाजाचे लोकं आणि म्हणाले, "देखो तुम हनुमान का अपमान कर रहे हो. वहां जाके प्रार्थना करो." आणि त्यांना त्यांच्याबरोबर त्यांनी म्हणजे धक्कामुक्की केली. हे कुठला देश? हा भारत देश. आपली ताकद आहे की ह्या देशात प्रत्येक समाजांना आम्ही इन्क्लूड केलं आहे. म्हणजे त्यांना एक जागा दिली आहे. मग ते पारसी पण असो, एवढे लहान कम्युनिटी पारसी लोकांना पण आम्ही जागा दिली. जैन, बौद्ध सगळ्यांना. तिथून कुठे ना कुठे असं वाटतंय की वी आर क्रिएटिंग अनइक्वल सिटिझनशिप. मी हिंदू आहे, गर्व से कहो हम हिंदू हैं. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. मला अजूनही आठवण आहे, हा स्लोगन होता 1989 मध्ये.
आणि तेव्हा आम्हाला वाटायचं ह्या काय स्लोगन आहे. भारतासारख्या देशात आम्ही तर माझ्या क्लासमध्ये हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, बौद्ध आहेत, ख्रिश्चन आहेत, सगळे आहेत. जागा सगळ्यांसाठी आहे. हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. ते 1989 2025 मध्ये तेच झालंय. प्रत्येक एव्हरी पार्टी इज व्हेरी म्हणजे सगळ्या पार्टींना वाटतं आम्ही हिंदू व्होट बँकला कसं आपल्या बाजूला करायचं. आणि त्या कारणामुळे हिंदू राष्ट्र मला वाटत नाही झालंय. पण नक्की मायनॉरिटीजमध्ये, अल्पसंख्याकमध्ये एक भीती आहे, की आमची जागा काय आहे ह्या समाजात? आमची खरी जागा काय आहे? जसं मी म्हणालो, आज हिंदू वोटर आहे, मुसलमानला वोट देणार का? लोक आणि मुंबईसारख्या शहरात मुस्लिम एरिया, हिंदू एरिया लोकांमध्ये इंटरमिंगलिंगच होत नाही. अहमदाबादमध्ये तुम्ही जा. जुहापुरा म्हणजे मुस्लिम एरिया, नवरंगपुरा म्हणजे हिंदू एरिया आणि दोघांमध्ये संपर्कच नाही राहिला. जो एका काळी व्हायचा तो संपर्कच तुटलाय. आणि त्या कारणामुळे मला कुठे ना कुठे भीती तर असते ना, की जर तुम्ही उद्या हे म्हणजे गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम भारतीय है. हे तुम्ही का नाही म्हणत? जर तुम्ही म्हणाला गर्व से कहो हम हिंदू है, की हिंदू हित की बात करेगा वही देश के पे राज करेगा, तर कुठे ना कुठे हिंदू राष्ट्र तर दिसतं मला मग. आणि भारतासारख्या देशाचे वैशिष्ट्य आहे, की आम्ही पाकिस्तान नाही आहोत. पाकिस्तान इज अन इस्लामिक नेशन. इंडिया इज नॉट. सर, या सगळ्याबद्दल बोलताना इनएव्हिटेबली चर्चा होती ती आर-एस-एसची. आर-एस-एस इज कंप्लीटिंग 100 इयर्स ऑन कमिंग 2nd ऑफ ऑक्टोबर. तर तुमच्या पुस्तकात उल्लेख तर येतात, पण प्रोबॅबली आय वुड हॅव लाइक्ड की अजून डिटेल यावं. तुम्ही आर-एस-एसला कसं बघत आलाय? त्यांचा काय रोल आहे समाजामध्ये आणि पॉलिटिक्समध्ये? हा इम्पॉर्टंट प्रश्न आणि तुझं म्हणणं खरं आहे विनायक. कदाचित मला मी एक सेपरेट चॅप्टर आर-एस-एसवर लिहायला पाहिजे होता. कारण की आर-एस-एसचा एक महत्त्वाचा रोल होता 2024 मध्ये. ज्या लेव्हलवर आर-एस-एसनी बीजेपीला 2014 आणि 19 मध्ये पूर्णपणे आपली समर्थन दिलेलं, ते 2024च्या इलेक्शनमध्ये दिलं नाही. आणि याच्यासाठी अनेक कारणं आहेत. कुठे ना कुठे आर-एस-एसला वाटलं, की बीजेपी जे आहे ते आपल्या ते बीजेपीचं मोदीकरण झालंय. मग आमच्यासाठी काय जागा आहे? मी त्याच्याबद्दल लिहिलंय, पण तेवढ्या विस्तारात कदाचित लिहिलं नाहीये. हे बघा, विदाऊट आर-एस-एस, बीजेपी या लेव्हलवर येऊ शकली नसती. आणि मी महाराष्ट्रात पण बघितलंय, की अच्छा. ज्या ऑर्गनायझेशन, कॅडर त्याचा बीजेपीला खूप फायदा झालाय. भरपूर फायदा झालाय. मग आर-एस-एसनी ज्या प्रकाराने इलेक्शनच्या वेळी आणि इलेक्शनच्या बाहेरही जनतेबरोबर एक संपर्क ठेवला आहे. लोकल लेव्हलवर, शाखा लेव्हलवर. त्याचा बीजेपीला नक्की फायदा झालाय. नरेंद्र मोदी बरोबर म्हणतात, की आर-एस-एस इज बिगेस्ट. ते आता त्यांना एन-जी-ओ म्हणतात. मी म्हणेन पॉलिटिकल एन-जी-ओ. ते काही म्हणो, आर-एस-एस इज अ पॉलिटिकल एन-जी-ओ. ते समाजसेवा करतात, पण त्याचा एक पॉलिटिकल उद्देश असतो. आर-एस-एस इज द बिगेस्ट पॉलिटिकल एन-जी-ओ. आणि त्याचा नक्की बीजेपीला फायदा झालाय आणि ह्या हिंदुत्वकरण जे सुरू झालंय समाजात, समाजात सोडा, न्यूज रूममध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक जागे आज आर-एस-एसची लोकं आहेत. आणि आर-एस-एसला तेच पाहिजेल की हिंदुत्वाला आम्हाला नॉर्मलाईज करायचंय. आर-एस-एसनी या संदर्भात 100 वर्षापासून प्रयत्न केलाय. आणि 100 वर्षानंतर कदाचित थोडंफार त्यांना यश मिळालंय. दिस इज द एज इन दॅट सेन्स ऑफ मोदीत्व अँड आर-एस-एस. आता कोण नंबर 1 नेता आहे ते सोडा, भागवतजी की नरेंद्र मोदीजी. पण एवढं नक्की, की आर-एस-एस अल्सो नीड्स बीजेपी. कारण की बीजेपीमुळे त्यांना सत्याचा ते फायदा उठू शकतात. अँड बीजेपी नीड्स आर-एस-एस. कारण की आर-एस-एस प्रोव्हाइड्स एक वैचारिक कोर जे आहे, ते बीजेपीला मिळतं. नाहीतर बीजेपी पण बीजेपीचं काँग्रेसीकरण होणार. माझ्या पुस्तकात मी लिहिलंय 438 कॅन्डिडेट बीजेपीचे. त्याच्यापैकी 100हून जास्त काँग्रेसमध्ये एका काळी होते. तर बीजेपीचं काँग्रेसीकरण चालू आहे. पण आर-एस-एसमुळे ते पूर्णपणे होणार नाही. आर-एस-एसमुळे आर-एस-एस हॅज पुट सम काइंड ऑफ चेक ऑन बीजेपी. आणि हे बहुत महत्वाचं ते चेक आहे. सर, याचा एक परिणाम म्हणून भारताचं सेंटर राईटला शिफ्ट झालंय का? इंटेलेक्चुअली, पॉलिटिकली, सोशली आणि तुम्ही त्याचा कसा अनुभव घेता इफ इट हॅज शिफ्टेड? गुड क्वेश्चन विनायक. हो, नक्की शिफ्ट झालंय. राइट ऑफ सेंटर नक्की आपल्या देशात काय विदेशात पण तेच झालंय. जगभरात आपण बघतोय. डोनाल्ड ट्रम्प सारखा व्यक्ती राष्ट्रपती होतोय.
किंवा तुम्ही युरोपमध्ये पण घ्या, ज्या प्रकारचे व्यक्ती आता डॉमिनेट करताय, एक राईटवर्ड शिफ्ट नक्की झालाय, इंटेलेक्च्युअली नक्की झालाय आणि त्याचा परिणाम होतोय राजकारणावर. बट हे बघा, एका काळी आम्ही न्यूजरूममध्ये हिंदू मुस्लिम शब्द घ्यायचं की नाही ह्याच्यावरती शंका होती, की म्हणू नका. टू कम्युनिटीज म्हणा. जर क्लॅशेस झाले तर म्हणा टू कम्युनिटी. आता आपण म्हणतो हिंदू, मुस्लिम. राइट विंग पॉलिटिक्स इज ऑलवेज लुकिंग फॉर अन एनिमी. आज का दुश्मन कोण? तो दुश्मन कोणी असू शकतो. एका काळी तुम्ही म्हणणार हा खान मार्केट गँग, अर्बन नक्सल, हे जे आहेत हे अँटी नॅशनल आहेत, देशविरोधी ताकद आहेत. तुम्हाला वाटतं, की आम्हाला जर आपल्या स्वतःला मजबूत करायचं असेल, तर कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला तुमचा टार्गेट करा. अमेरिकामध्ये इमिग्रंट, तुम्ही बाहेरून आला, तुम्ही आमचे टार्गेट आहात. देशात काय झालंय? मुस्लिम, तुम्ही बाहेरून आलात. ख्रिश्चन मिशनरी, तुम्ही लोकांना कन्व्हर्ट करताय. तर त्याचा लोकांवर परिणाम झालाय. कारण की कुठे ना कुठे सोसायटी डिवाइड झाली आहे. सोसायटीमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर डिवाइड होतात आहे. पण लोकांना तुम्ही विभाजित केलंय. ह्या राईट ऑफ सेंटर पॉलिटिक्सनी खरं डिवाइड अँड रूल पॉलिटिक्स केलंय. ते तयार होणार नाही हे मानायला. पण मला अजूनही वाटतं राईट विंग पॉलिटिक्स बाय इट्स व्हेरी नेचर इज डिवाइड अँड रूल पॉलिटिक्स. कारण की तुम्हाला स्वतःला कन्सॉलिडेट करायचंय म्हणून तुम्ही बघता की आज का दुश्मन कोण? आज कोणाला टार्गेट करणार मी? आणि तुमचं टार्गेट नेहमी वेगवेगळं टार्गेट बदलत असतं. एक दिवस मुस्लिम, दुसऱ्या दिवशी ख्रिश्चन, तिसऱ्या दिवशी कुठला लेफ्टिस्ट इंटेलेक्च्युअलला तुम्ही म्हणणार अर्बन नक्सल आहे. आणि ह्याचा परिणाम समाजावर होतोय. समाज विभाजित होत आहे ह्याच्यामुळे. तर थोडा टँजंट प्रश्न घेतो. या पुस्तकाचा शेवट तुम्ही ही YouTube इलेक्शन आहे आणि विथ रिस्पेक्ट टू मीडिया एंड केलाय. तर हे जे पोलरायझेशन आहे, हे जे डिवाइड अँड रूल आहे, ह्याच्यात मीडिया, ॲडव्हेंट ऑफ अल्गोरिदम्स, ॲडव्हेंट ऑफ सोशल मीडियाचा इम्पॅक्ट किती आहे? त्याला पॉलिटिशियन्स रिस्पॉन्ड करून अधिक पोलराइज करतात का पॉलिटिशियन्सनी ट्रिगर केलं आणि अल्गोरिदम त्याला बळ देतात? कॉझिंग इफेक्ट काय? इंटरेस्टिंग. मी पूर्ण एक चॅप्टर मीडियावर लिहिलंय. त्याच्यात हे युट्यूबर्स पण आहेत. बघा नक्की युट्यूबचा नक्की परिणाम कुठे ना कुठे होत आहे. कारण की काय झालंय मेनस्ट्रीम मीडिया जी आहे, जी जुनी मीडिया आहे, लोकांचा विश्वास त्या मीडियावर कमी होत चाललाय. कारण की त्यांना हा जो शब्द सुरू झालाय गोदी मीडिया, की ही जी मीडिया आहे जे सरकार ला जे पाहिजे तेच लिहिणार किंवा तेच दाखवणार. त्या कारणामुळे युट्यूबर्स वाढले आणि युट्यूबवर काय आहे की अल्गोरिदम जसं तू म्हणालास, की जो इंजिनियर आहे, जो कॅलिफोर्नियामध्ये बसलाय, तो ते दाखवणार जे त्यांना वाटतंय लोकांना म्हणजे लोक लगेच बघतील. लोक काय बघणार? तुम्ही कुठली एक्स्ट्रीम ओपिनियन घेतली, की तुम्ही काय असं म्हणाला ज्याच्यातून विवाद सुरू होऊ शकतो. ते व्हिडिओ चालतात, ते व्हायरल होतात. तुम्ही जर कुठली म्हणजे एकदम म्हणजे अकॅडमिक भाषेत व्हिडिओ केला लोक बघणार नाही. पण तुम्ही एक पॉप्युलर व्हिडिओ केला म्हणजे बॉक्स ऑफिस सारखं YouTube इज लाइक बॉक्स ऑफिस. तुम्हाला बॉक्स ऑफिस हिट पाहिजे. तुम्हाला लोकांना क्लिक बेट करायचंय. त्या कारणामुळे राजकारणात पण त्याचा एक परिणाम झालाय. लोक बघतात की मी साउंड बाईट काय देणार? 15 सेकंडमध्ये 20 सेकंडमध्ये कुठली एक साउंड बाईट देणार जी व्हायरल होणार. प्रत्येकाला व्हिडिओ व्हायरल करायचा आहे. Instagram रील पाहिजे. त्या कारणामुळे जी गंभीरता असावी आपल्या राजकारणात ती कमी झाली आहे. गंभीरता कमी झाली आणि त्याच्या जागी एक युट्युबायझेशन या व्हॉट्सअॅपिफिकेशन झालंय पॉलिटिक्स. आणि ते पण मला वाटतं खतरनाक आहे. आणि म्हणजे सेक्युलरिझम सारख्या विषयावर किंवा आपण इकॉनॉमिक लिबरलायझेशन सारख्या विषयावर कुठे चांगले डिबेट्स होतात YouTubeवर ज्याच्यातून आपल्याला खरं खरं नॉलेज मिळतंय. नॉलेज आता कमी मिळतं, पण आम्हाला काहीतरी मसाला पाहिजेल आहे. म्हणजे पूर्णपणे मसालेदार न्यूज कशी जाणार तो इंजिनियर डिसाईड करतोय, की हे व्हायरल होणार. आणि या व्हायरॅलिटीमध्ये आम्ही फसलोय. राईट. मी फ्युचरकडे येतो. या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये भारतीय राजकारणाचं इमिजिएट फ्युचर विदिन कमिंग 5 इयर्स टिल युअर नेक्स्ट बुक अराइव्हज आणि इन द लाँग रन कसं शेप होताना दिसतं? एक म्हणजे विनायक आता बस झालं 3 पुस्तकं लिहिली खूप झाली. एक अमेरिकन रायटर होते थिओडोर व्हाईट. त्यांनी अशी 3 पुस्तकं लिहिलेली 1960च्या दशकेत. चौथं पुस्तक मला वाटतं कुठल्या वेगळ्या इश्यूवर लिहावं लागेल. ते क्रिकेट असो की मीडिया असो काही असो. पण 5 वर्षात मला तेवढा काही मोठा फरक दिसणार नाही. नेक्स्ट इलेक्शन विल बी फॉट ऑन डिजिटल मीडिया एवढं मी सांगू शकतो, की जे 2029चं इलेक्शन असेल त्याचा प्रभाव जास्त डिजिटल मीडियावर होणार. एवढं नक्की.
पर्सनॅलिटी बेस्ड पॉलिटिक्स अजूनही राहणार, हिंदुत्व बेस्ड पॉलिटिक्स अजूनही राहणार आणि हे जे ट्रान्झॅक्शनल पॉलिटिक्स व्यावसायिकरण जे सुरू झालंय, पैशांचं राजकारण जे सुरू झालंय, त्याला अजूनही वेग मिळेल. तर तेवढा काही ड्रामॅटिक फरक पडणार नाहीये आणि मला वाटतं फरक तेव्हाच पडणार जेव्हा समाजात एक म्हणजे लोकांमध्ये एक एक अ, राग म्हणा की लोकांना वाटेल बस आता बस, आता आम्हाला काहीतरी नवीन काय दाखवा. आपल्या देशात एक नवीन प्रकारचं पॉलिटिक्स सुरू व्हावं, अशी माझी इच्छा आहे ग्राउंड लेव्हलवर. पण ते दिसत नाही मला अजून आणि धर्माचे राजकारण अजूनही चालणार, जातींचं राजकारण अजूनही चालणार. 5 वर्षात काय या देशात फरक पडत नाही. 20 वर्षानंतर कदाचित काही फरक पडू शकेल. पुढची इलेक्शन नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच असणार का? कोणी 2029 मध्ये काय होणार कोणी बघितलंय. पण हो, राहुल गांधी हे नक्की ऑपोझिशनचे नंबर 1 फिगर आहेत. ह्याच्यात काही शंका आजच्या डेटमध्ये नाहीये. नरेंद्र मोदी बीजेपी आणि देशाचे नंबर 1 नेते आहेत, हे याच्यात पण शंका नाहीये. तर हो, एक लेव्हलवर मोदी बनाम राहुल होऊ शकतं. पण कोण जाणे काय होणार? म्हणजे इलेक्शनच्या अगोदर 2024 म्हणून तर माझं टायटल आहे इलेक्शन दॅट सरप्राईज्ड इंडिया. कोणाला माहित होतं की बीजेपीला 240च मिळतील. काही लोकं 400 म्हणत होती, 350 म्हणत होती. आपण आज 4 वर्षानंतर काय होणार याच्यावरती कमी लक्ष दिलं तर बरं पडेल. तर जितकं आपण मोदींविषयी बोललो, तितकं आपण राहुल गांधींविषयी नाही बोललो. तर हं. राहुल गांधींची जर्नी तुम्ही कसं बघता? आणि तुम्ही मगाशी एक मेरिटोक्रेसीचं उत्तर दिलं. राहुल गांधी 2004 पासून एम-पी आहे आणि तेव्हापासून ते प्रोबॅबल पी-एम आहेत. आज 20-21 वर्ष झाली. तर विल राहुल गांधी कॅन कम ओव्हर धिस इमेज आणि व्हॉट इस युअर टेक ऑन राहुल गांधी? 21 वर्ष राजकारणात आहे. त्यांनी 3दा मोदींना टक्कर दिली आहे आणि 3दा ते हरले. काँग्रेसचा ग्राफ खाली गेलाय. फक्त 2024 मध्ये तो थोडा वरती गेलाय. राहुल गांधींना त्याचा काही ना काही तर अकाउंटेबिलिटी असावी, जबाबदारी त्यांची आहे. दुसऱ्या बाजूला आपण मी हे म्हणू शकतो, की आपलं राजकारण जे आहे, विशेषतः काँग्रेसचं राजकारण जे आहे, ते गांधी परिवारच्या इर्द-गिर्द आहे आणि त्या कारणामुळे राहुल गांधी अ, नी कदाचित 20 वर्षात अनेक संधी जे त्यांना मिळाल्या ते गमावले. त्यांनी 2010 मध्ये मी नेहमी लिहिलंय त्यांनी मंत्री व्हायला पाहिजे होतं मनमोहन सिंग सरकारमध्ये. 2014 मध्ये त्यांनी पार्लमेंटचं नेतृत्व करायला पाहिजे होतं. 2019 मध्ये पण ते करायला पाहिजे होतं. पण म्हणजे ते पार्टी अध्यक्ष पद त्यांनी ठेवायला पाहिजे होतं. पण त्यांनी केलं नाही. तर नक्की प्रश्न आहेत, की राहुल गांधी खरं त्या राजकारणासाठी तयार आहेत का? जे राजकारण आजच्या परिस्थितीचं म्हणजे एक नीड आहे. पण तरी मी म्हणेन राहुल गांधी एक नी एवढं तरी दाखवलं, की ते तयार आहेत. कित्येक व्यक्ती आहे, जे 20 वर्ष एवढी टीका सहन करून अजूनही त्या मैदानवर टिकलेले आहे. आता हो, हे हे मला अजूनही वाटतं, की राहुल गांधी मोदींसाठी एक परफेक्ट अपोनंट आहे. कारण की मोदी राहुल गांधीला बघून म्हणतात नामदार बनाम कामदार, की हे जे आहे ते ह्या पदवर आहेत कारण की ते सोनिया गांधीचे पुत्र आहेत, राजीव गांधीचे पुत्र, इंदिरा गांधीचे पोते आहेत म्हणून त्यांना त्या पद दिलं गेलंय. आणि त्याचा एडव्हांटेज बीजेपीने घेतलाय. आता बीजेपीमध्ये पण कित्येक नेते आहेत, त्यांची मुलं पण आहेत अनेक पदवर. तुम्हाला काय वाटतं, की जय शाह बीसीसीआयचे आणि आयसीसीचे प्रेसिडेंट कसे झाले? सरनेमचा एक फायदा तर त्यांनाही झाला ना. पण राहुल गांधीचे काही लिमिटेशन्स आहेत. कम्युनिकेशनचे लिमिटेशन्स आहेत. ते त्या प्रकारचे नेते नाही आहेत, जे काँग्रेससारख्या पार्टीमध्ये गरज आहे. काँग्रेस ही सत्तेची पार्टी आहे. आता राहुल गांधी म्हणतात पॉवर इज पॉइझन, विष आहे सत्ता. ते कसं ते चालणार पटणार काँग्रेसींना? तर राहुल गांधी हॅज नॉट बीन एबल टू अट्रॅक्ट न्यू वोटर्स ऑर यंगर वोटर्स. पण राहुल गांधी मैदानात आहेत. राहुल गांधींनी अनेक असे प्रश्न घेतले जे इतर नेते घेत नाही. त्यांनी प्रश्न उठवलेत. खरे मजबूत प्रश्न उठवले. कोविड काळात कोविडमध्ये जे सरकारची जी लापरवाही होती त्याच्यावरती प्रश्न उठवले. त्यांनी चायनामध्ये बॉर्डरवर जे झालं ते प्रश्न उठवले. आता ते क्रोनी कॅपिटलिझमवर 2-3 जे मोठे जे बिझनेसमन आहेत आणि त्याच्यावरती पण लक्ष द्यावं, की त्यांच्यामुळे आपल्या जे मी व्यावसायिकीकरण म्हणालो त्याच्यावरती ते म्हणालेत. मोकळेपणाने ते म्हणाले आणि त्यांना ते क्रेडिट पण द्यावं लागेल. तो राहुल गांधी इज अ मिक्सचर. काही त्यांच्या ताकद आहेत, काही त्यांचे लिमिटेशन्स आहेत.
पण कुठे ना कुठे काँग्रेसने डिसाईड करावं, की तुम्ही पोस्ट गांधी पॉलिटिक्ससाठी तयार आहात का? की तुमचं पूर्ण पॉलिटिक्स एवढी मोठी पार्टी फक्त एका परिवारच्या नावावरच इलेक्शन लढवणार का? तुमच्याकडे अजून नेते नाही आहेत का? हा जो मेरिटोक्रेसीचा पॉइंट होतो तो तिथूनच येतो ना. तर काही असो तुम्हाला नरेंद्र मोदी पटेल नाही ते 15-12 वर्ष मुख्यमंत्री होते. त्याच्या अगोदर जनरल सेक्रेटरी ते म्हणजे ग्राउंड अप आले आणि त्याचा फायदा त्यांना नक्की होतो. अनुभव पण त्यांचे वाटतात तसे. तर राहुल गांधी इज बोथ अ नेसेसिटी फॉर काँग्रेस, बट इज ऑल्सो अ वीकनेस फॉर द काँग्रेस. सर तुम्ही दिल्लीत असता, पॉवर कॉरिडॉरमध्ये असता आणि फर्स्ट हँड इन्फो तुमच्याकडे असती. तर आत्ता काय चालू आहे? म्हणजे बिहारमध्ये काय होणार? मोदींचा नेक्स्ट माणूस पॉलिटिकली ठरलाय का? भाजपचा अध्यक्ष का ठरत नाहीये? मोदी संघ आहे बरं? काय चालू आहे? व्हॉट इज हॅपनिंग इन दिल्ली? अरे हे सगळं एका प्रश्नात तू काय खूपच प्रश्न विचारले. पण बघा दिल्लीत हे देशाचं कॅपिटल आहे. इथे काय इथे पॉवर कॉरिडॉर्स मध्ये एकच प्रश्न होता. सत्तेत जे आहे, ती सत्ताचा कसा उपयोग किंवा दुरुपयोग करतात. आता जसं तू म्हणालास 9 महिने 10 महिने झाले बीजेपीचा अध्यक्ष कोण होणार? अजूनही बीजेपी आणि आर-एस-एस मध्ये टक्कर आहे. आणि त्या कारणामुळे ते होत नाहीये. जसं तू म्हणालास आता बिहारमध्ये मला अजूनही वाटतं, की बीजेपीला अॅडव्हांटेज आहे कारण की त्यांचा जो अलायन्स आहे तो खूपच मोठा आहे. त्याचा त्यांना फायदा होतो. पॉलिटिक्स इज अल्सो अबाउट अरिथमेटिक, इलेक्शन पॉलिटिक्स म्हणजे तुमच्याकडे किती सहयोगी पार्टीज आहेत. तो त्यांना नक्की फायदा होणार. पण कुठे ना कुठे एक अनसर्टेनिटी आहे आमच्या पॉलिटिक्समध्ये. आणि त्याच्यात हे जे बिझनेस पॉलिटी हे जे व्यावसायिकरण सुरू झालंय त्याचा पण कुठे ना कुठे परिणाम होतोय. एन्फोर्समेंट ट्रेडचा दुरुपयोग. जो व्यक्ती आणि महाराष्ट्रात आम्ही बघितलं, जो व्यक्ती जेव्हा विरोधी पक्षात होता, तुम्ही एन्फोर्समेंट डायरेक्टर त्याच्या घरी पाठवतात. जसं ते सत्तेत येतात, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट त्यांच्या घरी पोहोचत नाही. हे दिल्लीत पण चालू आहे. आणि पूर्णपणे मी म्हणेल आपलं जे राजकारण आहे ना, कुठे ना कुठे लोकांना भीती दाखवून राजकारण सुरू आहे, की मी एवढा ताकदवर आहे. वी आर ऑलमोस्ट बिकमिंग अन इलेक्टेड ऑटोक्रसी. म्हणजे तुम्हाला इलेक्शन मधून तुम्ही जिंकता, पण एकदा तुम्हाला ताकद मिळते, तुम्हाला वाटतं तुम्ही सुपरमॅन झालाय. मग ह्याला जेलमध्ये टाका, त्याला कसं संपवायचं, अशी ते जे राजकारण सुरू आहे डेंजरस आहे. आणि पार्लमेंट बघा ना, पार्लमेंट चालतच नाही देशात. एवढ्या मोठ्या देशाच्या पार्लमेंटमध्ये कुठे डिबेट्स होतात? एका काळी किती डिबेट्स व्हायचे, आता होतच नाही. कारण की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात एवढा टकराव झालाय. त्या कारणामुळे आमचे इन्स्टिट्यूशन जे आहेत, आमचे जे संस्था जे आहेत, ते कमजोर झालेत. व्यक्ती सोडा, पण संस्था आपले कमजोर झाले. आर-टी-आय घ्या. आर-टी-आयला किती कमजोर केलंय. सी-व्ही-सीचा जो पोझिशन आहे. आता इलेक्शन कमिशन घ्या. एवढे मोठे आरोप झालेत. इलेक्शन कमिशन इन्क्वायरी करत नाही. उलट म्हणते नाही लीडर ऑफ ऑपोजिशन माफी मांगो देश से. हे कसलं राजकारण? अरे तुम्ही न्यूट्रल अंपायर आहात, पण तुम्ही आता प्लेयर झालात. हे सगळं म्हणजे हे दिल्लीच्या राजकारणात मी मी आजकाल बाहेरून थोडं बघतो. पण जे मी बघतो ना मला ते आवडत नाही आणि मी एक नवीन या पुस्तकाचा एक नवीन म्हणजे एंड लिहितोय. कारण की पेपरबॅकमध्ये पण येणार आहे आणि त्याच्यात मला हीच चिंता आहे. आमची जी संस्था आहेत, ते कसे डिस्ट्रॉय होतात आहे हळू-हळू. तर तुम्ही संस्थांबद्दल बोललात म्हणून अजून एकच प्रश्न, की खूप पॉलिसीचे निर्णय या 5 वर्षात होणं अपेक्षित आहे. जर का घडले तर उदाहरणार्थ मतदारसंघांची पुनर्रचना, डिलिमिटेशन, वुमनचं महिला आरक्षण, एस-आय-आर, जनगणना हे सगळे प्रॉब्लेम एका चॅप्टर इतके आहेत, की त्यानं अख्खा भारताचा जिओपॉलिटिक्स बदलू शकतो. तुम्हाला काय दिसतं हे निर्णय होतील का? त्यानं नॉर्थ साऊथ डिवाइडची भीती वाटते ती होईल का? ओबीसी पॉलिटिक्स प्रिडॉमिनंट होईल का? व्हॉट विल हॅपन अँड व्हॉट विल बी द इम्पॅक्ट? नाही, हे सगळे जे प्रश्न तू उठवले हे महत्वाचे आहेत. डिलिमिटेशन, 33% रिझर्व्हेशन महिलांसाठी, सेन्सस जो होणार आहे. आता नवीन एक क्रिमिनल बिल आला आहे. त्याचा काय इम्पॅक्ट होणार? वन नेशन वन इलेक्शनची चर्चा आहे. वन नेशन वन इलेक्शन लगेच काय होणार नाही. क्रिमिनल बिल पण लगेच काय होणार नाही. पण एकूण जो चित्र मला दिसतंय, की बीजेपी बघतंय, की आम्ही देशाच्या राजकारणावर आता
20 वर्षासाठी कसं कंट्रोल करायचं. 10 वर्ष झाली. आता आम्ही बघतोय नेक्स्ट 20 इयर्स आम्ही कसं कंट्रोल करणार. तर पूर्णपणे कुठल्या साम, दाम, दंड, भेद ची जे राजकारण आहे त्याचा कसा फायदा उठवायचा. आणि तुम्ही पॉलिसीज म्हणता ते सगळं चांगले, ते पॉलिटिकल रिफॉर्म पाहिजे आम्हाला, गव्हर्नन्स रिफॉर्म पाहिजे. पण गव्हर्नन्स रिफॉर्म कोणासाठी? आम जनतेसाठी की एक दोन जे तुमचे फेवर्ड बिझनेसमन आहेत त्यांच्यासाठी? हे प्रश्न पण आहेत. काही दिवसापूर्वी मी एक तामिळनाडूच्या पॉलिटिशियनला भेटलो. ते म्हणाले, "राजदीपजी, इस देश में डेमोक्रेसी नहीं है, क्लेप्टोक्रेसी आहे." क्लेप्टोक्रेसी म्हणजे काय? जे राज करतात जे सत्तेत आहे, ते देशाचे रिसोर्सेस आपल्या स्वतःच्या लोकांसाठी कसं फेवर करायचं त्याच्यात त्यांचं लक्ष आहे. मग ते परिवार असो की त्यांचे फेवर्ड कारण की कित्येक रिजनल पार्टीज आहेत, दे हॅव बिकम फॅमिली पार्टीज. तर फॅमिली पार्टीज ऑर युअर फेवर्ड बिझनेसमन गेट द बेनिफिट्स ऑफ पब्लिक रिसोर्सेस. सो आर यू अ डेमोक्रेसी? जनतेचे तुम्हाला प्रश्न सुटवायचे आहेत की तुम्हाला तुमचे जे फेवर्ड बिझनेसमन की तुमचे फेवर्ड फॅमिली मेंबर्स त्यांचे प्रश्न सुटवायचे आहेत? दिस इज अ बिग चॅलेंज. आर वी मुव्हिंग फ्रॉम डेमोक्रेसी टू इलेक्टेड ऑटोक्रेसी टू क्लेप्टोक्रेसी? म्हणजे इलेक्टेड ऑटोक्रेसी म्हणजे एकच माणूस डिसाईड करणार देशात. कॅबिनेट सिस्टम पण नाही, पार्लमेंट सिस्टम नाही, काही नाही. मी 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 जे म्हणालो ते खरं. आणि तिथून तुम्ही अशा एक सिस्टम मध्ये जाताय की मी जे निर्णय घेतोय कुठल्या एक विशेष परिवार किंवा कुठल्या एक विशेष बिझनेस हाऊस साठी कसं फेवर करायचं. दीज आर ऑल डेंजर सिग्नल्स. शेवटचा प्रश्न. दिल्लीतून महाराष्ट्र कसा दिसतो? महाराष्ट्राचं राजकारण कसं दिसतं? आणि अजून स्पेसिफिक, मुंबईत राहिलाय तुम्ही, मुंबईची निवडणूक आहे, मुंबई कशी दिसते? दिल्लीहून महाराष्ट्रची चे जे दृश्य आहे ते चांगलं नाहीये. कोणाला महाराष्ट्र सारख्या राज्यात गेल्या 5 वर्षात जे अस्थिरता झाली आहे, एवढे मुख्यमंत्री झाले, ज्या प्रकाराने झाले, जे आयाराम गयाराम एका काळी आपण म्हणत होतो, तर आता म्हणावं लागेल आया पाटील गया पाटील. त्या कारणामुळे महाराष्ट्राची जी विचारधारा होती, ती कशी कमजोर झाली. का झाली? हे व्यावसायीकरण का झालंय? महाराष्ट्र डज नॉट लुक नाईस फ्रॉम दिल्ली. आणि महाराष्ट्राची जी ताकद होती दिल्लीत, ती अजूनही कमी झाली आहे. एका काळात वाटायचं की महाराष्ट्राचे नेते आहेत ते पार्लमेंटमध्ये, पार्लमेंटच्या बाहेर महाराष्ट्राचं नाव वरती करणार. आता किती तसे नेते राहिले. महाराष्ट्र डज नॉट लुक नाईस फ्रॉम दिल्ली. बट आय स्टील मेरा दिल है मुंबईकर. माझं जे दिल आहे, मी अजूनही मुंबईमध्ये जायला इच्छितो. मी रिटायर झालो तर मी मुंबईला जाणार. मी दिल्लीत राहतो, पण आता मला माझं लक्ष आहे की मुंबईत कसं जायचं आणि तिथे कसं राहायचं. पण एक घाणेरडं पण आलंय आपल्या राजकारणात. इट हॅज बिकम डर्टी पॉलिटिक्स अँड महाराष्ट्र हॅज ऑल्सो बिकम डर्टी एज अ रिझल्ट. आय विश देम वेल. आय विश देवेंद्र भाऊ वेल. आय होप दॅट देवेंद्र फडणवीस करतील काय महाराष्ट्रासाठी जे गडचिरोलीमध्ये करतात. दे हॅव टू बिल्ड महाराष्ट्र बियॉन्ड मुंबई, पुणे, नाशिक. दे हॅव टू बिल्ड अ रिअल इन्क्लुसिव्ह महाराष्ट्र. अँड आय होप दॅट इज डन. सो दॅट इज अ होप. माझी इच्छा आहे की तसं महाराष्ट्राची एक नवीन तस्वीर व्हायची आणि एका दिवशी असं कदाचित महाराष्ट्राचे नेते प्रधानमंत्री पण होतील, अशी पण एक इच्छा आहे. मुंबई कसं दिसतंय बघा. मुंबईत पण तसंच. मुंबईमध्ये खरा बॅटल आहे की शिवसेनेसाठी हे जीवन मरणचा प्रश्न आता आहे. मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन काय होणार कोणाला कळत नाहीये. पण तिथेही पैशांचा खेळ आहे आणि पैशांच्या खेळमध्ये कोण पुढे राहणार कोण मागे राहणार कळत नाही. पण हे देशासाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी चांगलं नाहीये. ज्या प्रकारचे लोक कॉर्पोरेटर्स होतात, एमएलएज होतात, ते त्यांचं जे मास कनेक्ट व्हायला पाहिजे ते नाहीये. बँक बॅलन्स त्यांचे वाढतात आहे. पण त्यांचा पर्सनल कनेक्ट वाढत नाही. तुम्ही दोन वेगवेगळ्या ओळीत, एका ओळीत देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केलात आणि दुसऱ्या ओळीत मराठी माणूस पंतप्रधान व्हावा अशी इच्छा असा उल्लेख केला. मी त्या दोन्ही ओळी मर्ज करतो. देवेंद्र फडणवीस भविष्यात भारताचे पंतप्रधान होऊ शकतील किंवा त्या रेसमधले कॅन्डिडेट असतील असं तुम्हाला वाटतं का? विनायक, तुम्ही पण होऊ शकता. कोणाला माहिती, जिंदगी सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. पण नक्की देवेंद्र फडणवीसनी जर चांगलं काम केलं 10 वर्षात, 10 वर्ष पूर्णपणे तुम्ही एक महाराष्ट्र मॉडेल तरी तयार करा. जर देवेंद्र फडणवीसनी एक महाराष्ट्र मॉडेल, फक्त मार्केटिंग नाही, पण कुठे ना कुठे लोकांच्या जीवनात जर तुम्ही एक फरक आणू शकला, तर नक्की तुम्ही होऊ शकता. ही हॅज एज ऑन हिज साइड. ही हॅज आर-एस-एस ऑन हिज साइड. दीज आर ऑल एडव्हांटेजेस.
पण जर तुम्ही हा प्रश्न मला 2000 साली विचारला असता, विल नरेंद्र मोदी बी द नेक्स्ट प्राईम मिनिस्टर, आय वुड से नो वे. प्रमोद महाजन इज आहे, सुषमा स्वराजांचं नाव पुढे आहे त्यांच्या. पण ते शेवटी नरेंद्र मोदी झाले ना. भविष्यात काय होणार ह्याच्यावरती आपण जास्त लक्ष देऊ नये. पण देवेंद्र फडणवीस हॅज अन ऑपॉर्च्युनिटी टू बिल्ड अ महाराष्ट्र मॉडेल. राजदीप सर, खूप खूप आभार. तुम्ही इतका सविस्तर वेळ दिलात. तुमच्या पुस्तकाबद्दल, राजकारणाबद्दल, आज उद्याबद्दल बोलता आलं. भविष्यात इन पर्सन इंटरव्ह्यू घ्यायला आवडेल, पण आज इथंच थांबूया. खूप खूप आभार. धन्यवाद. थँक यू सो मच विनायक. मला खूपच आवडलं तुमच्याशी बोलणं आणि मला आशा आहे, की आपण अजूनही एकमेकाशी हा जो संपर्क सुरू झालाय, त्याला पुढे घेऊ शकू. थँक यू. थँक